मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी उदापूर येथे एक अत्यंत भावनिक आणि निर्णायक भेट घडून आली. कल्याण शहर वारकरी संप्रदायाचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री जगन्नाथ नेहरकर यांच्या पुढाकारामुळे ही भेट शक्य झाली. त्यांच्यासोबत ट्रस्टचे सहकारी श्री तुकाराम नांगरे साहेब, श्री निवृत्ती महाराज करवंदे साहेब राहणार तीर्थ टाकेत, श्री वसंत अण्णा शिंदे राहणार नेरूळ, श्री अर्जुन सुकाळे डिंगोरे राहणार नेरूळ, तसेच उदापूर गावचे ग्रामस्थ श्री बबन शंकर शिंदे, श्री मुकुंद रामचंद्र शिंदे व श्री वसंत विश्वनाथ शिंदे ही सर्व मान्यवर मंडळी दूरवरून खास कुणाल बाळाला भेटण्यासाठी आली होती. त्या बाळाची अवस्था पाहून सर्वांच्या भावना अनावर झाल्या. ही केवळ भेट नव्हती तर जबाबदारीची जाणीव होती. विशेष म्हणजे या सर्व मान्यवरांनी केवळ सहानुभूती व्यक्त केली नाही तर सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द देखील दिला. निवारा उभारण्यासाठी आणि उपचारांसाठी आवश्यक आर्थिक मदत उभी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितले. ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून श्री जगन्नाथ नेहरकर यांचा शब्द आणि पुढाकार यावरच पुढील कार्यवाहीची दिशा ठरणार आहे अशी सर्वांची ठाम भावना आहे. त्यांच्या या संवेदनशील नेतृत्वाचा मनापासून अभिमान वाटतो. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, त्यांचे स्वीय सहाय्यक श्री तुषार डोके आणि आमदार श्री शरददादा सोनवणे यांचे आजपर्यंत लाभलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. आता त्यांच्या लक्षपूर्वक पाठपुराव्यामुळे घरकुल व उपचाराची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. जुन्नर तालुका शिवजन्मभूमी आदर्श तालुका म्हणून ओळखला जाणारा हा परिसर, येथे एका निरागस बाळाला अजूनही सुरक्षित घरासाठी प्रतीक्षा करावी लागते, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. भेट देणं सोपं असतं, परंतु भेटीनंतर सातत्याने उभे राहणे हीच खरी माणुसकी. काल भेट देऊन गेलेल्या सर्व मान्यवरांनी केवळ मदत करायची नाही तर इतरांनीही मदतीसाठी प्रेरित करण्याची भूमिका घ्यायची अशी भावना व्यक्त केली आहे. जोपर्यंत कुणाल बाळाला निवारा आणि उपचारांची पूर्ण सोय होत नाही तोपर्यंत प्रयत्न थांबता कामा नये, हीच सर्वांची सामूहिक भूमिका आहे. संपर्कासाठी श्री विश्वास ढोले, संपर्क 9960 54 55 16 किंवा श्री आत्माराम बर्डे 7350 39 89 79. एका निरागस बाळासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून मदत करूया. आज आम्ही ह्या आत्माराम बर्डे यांच्या घरी आलेलो. इथे त्यांचा 2 वर्षापूर्वी म्हणजे ह्या 28 फेब्रुवारीला 2 वर्षे पूर्ण होत आहे. GBSने आजारी. मला वाटतं पुण्याच्या DY पाटीलला ॲडमिट असताना जवळजवळ किती दिवस ॲडमिट होता तो? 91 दिवस व्हेंटिलेटरवर होता. 91 दिवस व्हेंटिलेटरवर ॲडमिट होता. CPR देऊन त्याला वाचवलं डॉक्टरनी. नंतर जनरलमध्ये घेतला. जनरलमध्ये राहिला. नंतर मग जनरल नंतर डॉक्टरने काय सांगितलं, आता घरी नाही, घरी ट्रीटमेंट चालू करा म्हटले. आता कारण बरं, आता घरी ट्रीटमेंट करत असताना तुम्हाला महिन्याला साधारण किती खर्च येतो? 20 ते 25,000 रुपये महिन्याला गोळ्या औषधांचा. 20 ते 25,000 खर्च करत असताना तुमची आर्थिक बाजूचं कसं काय? आर्थिक बाजू कामाला जाऊन म्हणजे थोडक्यात तुम्हाला मजुरी केल्याशिवाय आर्थिक बाजूची औषधाची व्यवस्था होत नाही. ते पण का तेवढ्या याच्यात पण ऍडजस्टमेंट होत नाही. गोळ्या म्हणजे एकदम कसरत करून चाललंय, तारेवरती कसरत तुमची. आता एक तुझे पहा, हा परिवार असा आहे का रोज मजुरी करणार आहे आणि मजुरी करून उपजीविकेचं साधन तर बाजूला त्याच्यात हा दुर्धर आजाराने आता ह्या परिवारावर खूप मोठं असं म्हणजे संकटच आहे एक प्रकारचं. म्हणजे थोडं नाही, 2 वर्षापासून हे परिवार असा या बाळासाठी असे दोन्ही तर परिस्थिती, आर्थिक परिस्थितीची अडचण आहेच, त्याच्याबरोबर दवाखान्याची अडचण आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सर्वांना एक विनंती करू इच्छितो की जमल तेवढं या परिवाराचा नंबर, व्हॉट्सअप नंबर, या गावचं ठिकाण, हे सगळं तुम्हाला पाठवत आहे. जमल तेवढी, जशी जमल तशी प्रत्येकाने आपापल्या परीने मदत करावी. रामकृष्ण हरी.